आता काय झालं माहिती का, मला आता परत स्प्रे, आता इतक्या दिवसात मी परत आता 2 स्प्रे झाले असते. म्हणजे 8 दिवसाला पाणी दिलं का स्प्रे घ्यायचो. पण आता याच्यामुळे आता म्हणजे मान वगैरे इतकी वाढलेली आहे का, ते काय स्प्रे घ्यायचं काय त्याला आता काही स्प्रे घेण्याची गरजच नाही ना. आता बघा, आता अशी तर मान झालेली ऑलरेडी. आता हा हे कांदे म्हणजे अजून 2 पाणी दिले ना तर हा कांद्याची साईज ऑटोमॅटिक होणार आहे मानीमुळे. आता तुम्हाला फवारणीचं एकही काम शिल्लक नाही राहिलं, फक्त 2 पाणी द्यायचे आणि कांदे सोडून द्यायचे की बस. हा ना, माल काढायचा, म्हणजे खर्च कमी, खर्च बी वाचू राहिला थोडासा. खर्च वाचू राहिला. नमस्कार बांधवांनो, आज आपण पिंपळस टाकळी येथे या लाल कांद्याच्या प्लॉटवरती आहे. हे कांदे एकदमच दिवाळीला लागवड झालेली आहे. तर याच्यावरती प्लॅन्टॉनिकचा स्प्रे जरा उशिरा 45व्या दिवशी स्प्रे झाला आहे, पण तरी तुम्ही आज याचा रिपोर्ट बघू शकता किती चांगला आहे आणि कशी पत्ती आहे आणि कशी मान वगैरे आहे. हे सर्व आपण तुम्हाला दाखवतच आहोत. आपण शेतकरी पण आहेत, त्यांच्याशी पण त्यांचा अनुभव काय आला ते आपल्याशी नक्कीच शेअर करतील. आपण बोलूया त्यांच्याशी. नमस्कार बंधू. नमस्कार. नमस्कार. पहिलं आपलं नाव आणि गाव वगैरे पत्ता सांगा. अंबादास काशीनाथ घोगरे, मुक्काम पोस्ट पिंपळत, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक. तर हे कांद्याची लागवड दिवाळीला म्हणजे एक्झॅक्ट दिवाळीला झाली आहे? हो, दिवाळीला आहे ना. म्हणजे काय झालं, हे कांदे लावून आणि बाया दिवाळीलाच गेलाय. कम्प्लीट दिवाळीच्या पिरियड मध्येच कांदे लागण झाली होती. आणि प्लॅन्टॉनिक्सची माहिती मिळण्याआधी आणि स्प्रे करण्याआधी तुम्हाला कांद्याचं काय परिस्थिती होती तुमच्या? आमचे कांदे आहे ना, म्हणजे काय झालं माहिती का, ही कांदे ना असे उठतच नव्हते. पाऊस झालेला होता दिवाळीनंतर बी. तर पावसात राहिल्यामुळं तर ते पूर्ण डॅमेज झालेली होती. म्हणजे त्याची जी पात वगैरे जी होती ना, तर हे बघा, अशी खालची जी तळाची पात आहे का, या तळाच्या पाती म्हणजे या अशा होत्या, या पूर्ण पिवळ्या पडून गेलेल्या होत्या. तर या पातींमुळं असे कांदे उठतील बा असं आशाच नव्हती राहिली. तर म्हटलं आता काय करावं बा, मग याला पर्याय खूप औषधं मारून थकलो तसं आम्ही. पण मग नंतर याचं या औषधाचं आम्हाला माहिती मिळाली एका ठिकाणून. तर मग ही औषध आम्ही ना म्हटलं मग आपण मारून पाहतो, एवढा खर्च झाला तर काय हे बी काही महाग नाही. म्हटलं मग चला एक स्प्रे घेऊन बघू आपण त्याचं काय. तर पण त्याचं असं आहे औषधाचं काही, हे कांद्यानं ओले पाहिजे त्यावेळेस. तर मग आम्ही मग ओले करून घेतले आणि मारलं. तर छान रिझल्ट आली या कांद्याची, या औषधाची. तर तुम्ही कितव्या दिवशी स्प्रे केला प्लॅन्टॉनिक्सचा? याचा आहे ना आमच्याकडून लेटच झाला होता थोडासा ना, मग 45 दिवशी याचा स्प्रे झाला आमच्याकडून. आणि स्प्रे होऊन आज किती दिवस झाले? स्प्रे होऊन दिवस आज जवळजवळ 10-12 दिवस झाले. आज 10-12 दिवसांमध्ये तुमची ही जी मान आहे आणि ही पत्ती आहे ही एकदमच एक्सलंट आणि खूपच भारी झाली. ही मान बघू शकता तुम्ही सर्व. म्हणजे ना अगोदर या मानी ना बरं का सर, ह्याच्या मानी ना म्हणजे एकदम अशा बारीक बारीक होते, सारखं व्हेरिएशन होतं. हे बघा ना, आता याच्या खूप सारख्या होऊन गेल्या एकदम. हे बघा, याच्या अशा मानी ना म्हणजे मुळ्या वगैरे एकदम परफेक्ट फुटलंय त्याला. आणि मानीचं हे बघा असं पात, आतून निघणारी पात, आणि ही जी तळाची पात होती बघा, हे बघा अशा या पाती अशा खराब झालेल्या होत्या तळातल्या. आता या वरती चांगल्या पाती निघल्या सगळ्या. ही तळातली पात हे बघा असं हे खराब आहे. आणि ही जी चांगली वरती खूप चांगलं परफेक्ट तयार झालं त्याच्यामुळं. एकदमच पात खूपच चांगली आणि उंच जवळपास गुडघ्या एवढी पात झालेली आहे. मान पण खूपच जाड, चांगली जाड झाली आहे. आणि मुळी पण खूप आहे. म्हणजे थोडक्यात हे औषधाने पहिल्यांदा मुळीच चालते. आणि पाणी खूप लागतं याला. पाणी भरपूर लागतं. फवारणीच्या आधी पण पाणी द्यावं लागतं. तर जर पाणी भरण्याची जर काळजी घेतली ना तर औषधाचे एकदम सुंदर रिझल्ट येते. आणि फार नाही, फक्त 2च फवारणीमध्ये आपण सुंदर कांदे बनवू शकतो. लोक दर पाण्याला किंवा दर 2 पाण्याला फवारणी करताय. जसं आपली बाकीच्या शेतकऱ्यांसोबत चर्चा झाली की दर 2 पाण्याला फवारणी टाकता. आपल्याला एवढी गरज नाही की दर 2 पाण्याला फवारणी टाकायची, जास्त औषध मारायची बी गरज नाही. त्याच्यामुळे आता काय झालं माहिती का, मला आता परत स्प्रे, आता इतक्या दिवसात मी परत आता 2 स्प्रे झाले असते. म्हणजे 8 दिवसाला पाणी दिलं का स्प्रे घ्यायचो. पण आता याच्यामुळे आता म्हणजे मान वगैरे इतकी वाढलेली आहे का, ते काय स्प्रे घ्यायचं काय त्याला आता काही स्प्रे घेण्याची गरजच नाही ना. आता बघा, आता अशी तर मान झालेली ऑलरेडी. आता हे कांदे म्हणजे
अजून 2 पाणी दिले ना हा. तर हा कांद्याची साईज ऑटोमॅटिक Size होणार आहे वाढेल. मानीमुळे. आता तुम्हाला फवारणीचं एकही काम शिल्लक नाही राहिलं, फक्त 2 पाणी द्यायचे आणि हा. पुन्हा कांदे सोडून द्यायचे की बस, हा ना. माल काढायचा म्हणजे खर्च कमी खर्च बी वाचू राहिला पुन्हा. हा, थोडासा. खर्च वाचू राहिला. हा हे औषध मारले कमी खर्च, हा खर्च त्याच्यामुळे येऊ खर्च राहिला. वाचू राहिला बस. शेजारी कांदे पिवळे हा हे बघा ना हे शेजारी ना हा. आपल्या तिथं म्हणजे त्यांचे आता माझ्या ह्याच्यानंतर 2 स्प्रे झालेले. आणि तुमच्या आधीचे कांदे हो ते बी छोटे ते छोटे आधीचे याच्यापेक्षा 8-10 दिवस ते आधीचे हा, हा, हा. असं. तर त्याच्यापेक्षा आपले खूपच चांगले आहेत. हा चालेल. आणि ही आमची नाही तर याची ग्राफ्टिंग केलेली होती. हा, हा, हा. ही शेंडे थांबून गेले होते द्राक्षाचे. हा, हा, हा. तर काय झालं त्याच्यावरती म्हटलं उडालं. ही शेंडे आता काय बांधायची गरज नाही म्हटलं आता थांबलेलेच आहे. हा, हा. तर पण मग ते झालं काय ते शेंडे परत फुटवा केला त्यांनी आता हे वरती जे शेंडे आहे, याच्यावरती प्लांटोनिक्स उडलेलं आहे ते. आम्ही काय त्याच्यावरती मारलेलं नव्हतं पण ते याच्यात मारता मारता ते हा, हा. उडले गेलं त्याच्यावरती. हा, हा, हा. आता ते शेंडे परत बांधायला सुरुवात करायची आम्हाला हा, हा. असं. चालेल चालेल. धन्यवाद. रिझल्ट खूप आहे. हा त्याच्यावरती बी त्याचा रिझल्ट येऊन गेला. हा, हा. धन्यवाद बंधू. हा. आपण आपली प्लांटोनिक्स बद्दल आलेले जे अनुभव आणि जे काय आहे खऱ्याने तुम्ही शेतकऱ्यांपुढे मांडलेत हा त्याबद्दल आपले आभार आहे.